टू ऑल लिसनर्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. तुमचा वेळ हा मर्यादित आहे. दुसऱ्यांच्या इच्छेचे आयुष्य जगून तुमचा वेळ वाया घालवू नका. मित्रांनो, आज आहे 3 मार्च. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 3 मार्च हा दिवस बल्गेरिया या देशाचा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2005 साली स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या मुलखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता 67 तासात पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली होती. 1885 मध्ये अमेरिकन टेलिफोन व तार कंपनी न्यूयॉर्कमध्ये समाविष्ट करण्यात आली. 2003 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या शरदचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉक्टर सरोजिनी वैद्य यांची निवड करण्यात आली होती. 1973 मध्ये ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 1994 मध्ये जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 1943 साली दुसरे महायुद्ध लंडनमध्ये बॉम्ब विरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 143 सैनिक ठार झाले होते. 1966 मध्ये डॉक्टर धनंजयराव गाडगे पुणे विद्यापीठाचे 6वे कुलगुरू झाले होते. 1839 मध्ये टेलिफोनचा जनक ग्रॅहम बेल यांचा जन्म झाला. 1865 मध्ये हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन HSBC ची स्थापना करण्यात आली. 1847 मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा जन्म झाला. ते स्कॉटिश अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक आणि टेलिफोनचे संशोधक होते. त्यांचा मृत्यू 2 ऑगस्ट 1922 रोजी झाला. 1970 मध्ये इंझमाम उल हक यांचा जन्म झाला. ते पाकिस्तानी क्रिकेटपटू होते. 1977 मध्ये अभिजित कुंटे यांचा जन्म झाला. ते भारताचे 4थे आणि महाराष्ट्राचे 2रे ग्रँडमास्टर होते. 1926 मध्ये रविशंकर उर्फ रवी यांचा जन्म झाला. ते संगीतकार होते. त्यांचा मृत्यू 7 मार्च 2012 साली झाला. 1967 मध्ये शंकर महादेवन यांचा जन्म झाला. ते गायक आणि संगीतकार आहेत. शंकर महादेवन हे भारतीय संगीतकार आणि गायक आहेत. त्यांनी तमिळ, मराठी, हिंदी या चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक आणि गायन देखील केलेले आहे. भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय या त्रिकुटाचे ते एक सदस्य आहे. शंकर महादेवन यांना 2019 साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 1945 मध्ये फ्लोरिडा हे अमेरिकेचे 27वे राज्य बनले. 1955 मध्ये जसपाल भट्टी यांचा जन्म झाला. ते विनोदी अभिनेते होते. त्यांचा मृत्यू 25 ऑक्टोबर 2012 साली झाला. 1845 मध्ये जी कॅन्टर यांचा जन्म झाला. ते जर्मन गणिततज्ञ होते. त्यांचा मृत्यू 6 जानेवारी 1918 रोजी झाला. 1939 मध्ये ML जयसिंहा यांचा जन्म झाला. ते कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज होते. त्यांचा मृत्यू 6 जुलै 1999 रोजी झाला. 1930 मध्ये नाशिक येथील काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता. 1995 मध्ये पंडित निखिल घोष यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते तबलावादक होते. त्यांचा जन्म 1919 साली झाला. 1939 मध्ये मुंबई येथे मोहनदास गांधी यांनी भारतात हुकुमशाही नियम निषेध उपास सुरू केला होता. 1839 मध्ये जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक होते. त्यांचा मृत्यू 19 मे 1904 रोजी झाला. 1923 मध्ये वेळ नियतकालिक प्रथमच प्रकाशित झाले होते. 2000 साली रंजना देशमुख यांचा मृत्यू झाला. त्या मराठी अभिनेत्री होत्या. 1982 मध्ये रघुपती सहाय्य उर्फ फिराक गोरखपुरी यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर होते. त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1896 रोजी झाला. 1965 मध्ये अमीरबाई कर्नाटकी
यांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वगायिका व अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म 1906 साली झाला. 1919 नारायण हरी आपटे यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 8 मार्च 1864 झाला. 1707 औरंगजेब याचा मृत्यू झाला. ते 6वा मोगल सम्राट होते. जन्म 4 नोव्हेंबर 1618 रोजी झाला. 1703 रॉबर्ट हुक यांचा मृत्यू झाला. ते इंग्लिश वैज्ञानिक होते. त्यांचा जन्म 18 जुलै 1635 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698 869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.